बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दुरावा आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। हुतात्मा चौकामधल्या अभिवादन कार्यक्रमात दोघांमध्ये संवाद झाला नसल्याचं चित्र दिसलं। त्यानंतर नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाला शिंदे अनुपस्थित राहिले। दिल्ली वारीनं झाली तरी सुद्धा शिंदेंची नाराजी दूर झाली नाही का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये दुरावा कायम आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण हुतात्मा चौकातल्या अभिवादन कार्यक्रमात फडणवीस आणि शिंदेंची देहबोली वेगळी दिसून आली। सुरुवातीला फडणवीसांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। त्यानंतर शिंदेंनीही हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। पण अभिवादन केल्यानंतर शिंदे फडणवीसांकडे पाठ करून उभे राहिले। दोघांमध्ये संवादही झाला नसल्याचं दिसलं। त्यामुळे महायुतीतल्या या दोन नेत्यांमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं दिसून आलं। उपमुख्यमंत्री शिंदेंनी भाजप नेत्यांसोबतच्या आणखी एका कार्यक्रमाला दांडी मारली। नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला शिंदे अनुपस्थित राहिले। या कार्यक्रमाच्या पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांचं नाव होतं। पण शिंदे हजर न राहिल्यानं गणेश नाईक यांनीच पुतळ्याचं अनावरण केलं। कल्याण डोंबिवलीतल्या फोडाफोडीवरून शिंदे नाराज आहेत। शिंदेंनी यावरून दिल्लीत जात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची अमित शहांकडे तक्रार केली। त्याआधी कॅबिनेटच्या बैठकीलाही शिंदेंच्या मंत्र्यांनी दांडी मारली होती। आझाद मैदानातल्या पोलिसांच्या कार्यक्रमालाही जाणं शिंदेंनी टाळलं होतं। आझाद मैदानातल्या पोलिसांच्या कार्यक्रमात फडणवीस आणि अजित पवार मात्र उपस्थित होते। नितीश कुमार यांच्या शपथविधीला बिहारला जाताना शिंदे वेगळ्या विमानानं तर फडणवीस आणि अजित पवार वेगळ्या विमानानं गेले। मुंबईत परत येतानाही शिंदे वेगळ्या विमानानं पोहोचले। नितीश कुमार यांच्या शपथविधीच्या स्टेजवरही शिंदे आणि फडणवीसांमध्ये काहीसा दुरावा दिसून आला। तर गणेश नाईकांच्या हस्ते झालेल्या अनावरणाला देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेनं पत्रक काढत विरोध केलाय। शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण कुणाच्याही हस्ते करणं योग्य नाही असं नरेश मस्केंनी म्हटलंय। अमित ठाकरेंनी अनावरण केल्यानंतर दुसऱ्यांदा अनावरणाचा घाट का असा सवाल देखील मस्केंनी केलाय। आता महाराजांचं पुतळ्याचं अनावरण आहे, गद्दारांना कसं जवळ ठेवणार? महाराष्ट्राच्या विरोधात जे काम करतात तसं कोणाला जवळ घेणार तिथे? पण दुसरी गोष्ट म्हणजे जर आमच्याच राज्यामध्ये आमच्याच राजाचं पुतळ्याचं अनावरण करणं गुन्हा असेल, जे अमितवर गुन्हा टाकलेला आहे, मग हे कोणासाठी राज्य चाललंय, कशासाठी राज्य चाललंय? तर शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासंदर्भामध्ये अमित ठाकरेंचा हेतू वाईट नव्हता असं गणेश नाईकांनी म्हटले। गणेश नाईक यांच्याकडून अमित ठाकरेंची पाठराखण करण्यात आली आहे। गुन्हा मागे घेण्याची विनंती पोलीस आयुक्तांना केलेली आहे असं गणेश नाईक म्हणाले। ठाकरे यांनी याचं उद्घाटन केलं, त्यांनी उद्घाटन करण्याच्या पाठीमागची भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच, परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्यांनी ते केलं। खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे, मी त्या गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही। ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्फूर्तीने झाली, नॅचरली झाली, आणि अजून सुद्धा माझं म्हणणं आहे की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे। तर ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। शिंदेंचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना वाद झाला। भाजपच्या माजी नगरसेवकाने शिंदेंच्या शिवसेना शाखा प्रमुखांच्या कानशिलात लगावली। नारायण पवारांनी शिवसेना शिंदे सेनेच्या हरेश महाडिकांच्या कानशिलात लगावली। ठाण्यामध्ये भाजपवाल्यानं शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना हाणलं। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू असतानाच ठाण्यामध्ये दोघांचा वाद मारहाणीपर्यंत गेल्याचं पाहायला मिळालं। भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवारांनी मारहाण केल्याचा आरोप
शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय। या संदर्भातली तक्रार नौपाडा पोलीस स्थानकात करण्यात आली आहे। शिंदे साहेबांनी काम केलं आहे। 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर जर तुम्हाला स्वतःचं घर नावावर करून शिंदे साहेबांनी दिलं आहे तर शिंदे साहेबांचे आम्ही अभिनंदन करण्यासाठी हा कार्यक्रम राबवत होतो। तरी हे नारायण पवार साहेब यांनी आमचा हे कार्यक्रम आणि आम्हाला मारझोड केली। कालची स्टंटबाजी होती, काय कोणाला मारझोड नाही, कोणाला काय नाही, हे स्टंटबाजी करायची। आज तुम्ही येताच धक्काबुक्की सुरू झाली होती, त्या कारणात नाही हो, हे कसं माहिती आहे का, यांच्याबरोबर कोणी माणसंच नाही। माणसं तर पाहिजे त्यांच्याबरोबर कोणी। त्या सोसायटीच्या लोकांची परमिशन घेतली का त्या विचारा ना। सोसायटीचे जे लोक आहेत ना त्यांना उतरवा, त्यांच्याकडनं विचारून घ्या काय चाललंय कसं चाललंय ते विचारून घ्या। दरम्यान ठाण्यामधल्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमधल्या राड्यामधलं नेमकं कारण काय आहे पाहूयात। गुरुवारी BSUP घरांना 100 रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर करण्यात आली। यावरून श्रेयवादाची लढाई जल्लोषात पाहायला मिळाली। शिंदेच्या माध्यमातून हे करण्यात आल्याचं म्हणत शिवसैनिक सेलिब्रेशन करत होते। याचवेळी उपमुख्यमंत्री शिंदेंना व्हिडिओ कॉल करत जल्लोष साजरा करणार होते। मात्र भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवारांनी शिंदेच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुखांच्या कानशिलात लगावली। नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे। जल्लोष साजरा केल्यानंतर BSUP सदनिकांमध्ये घर घेणाऱ्यांना दिलासा देणारे बॅनर शिंदेच्या शिवसेनेकडून लावण्यात आले। ह्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो आणि ह्याच्यामध्ये येऊन मारहाण करणं, तुम्ही सांगितलं असतं, स्वतः सहभागी झाले असते तर आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं की ह्या आनंद उत्सवात सगळ्यांनी सहभागी व्हा। मारहाण हा प्रकार असा काय झालेला नाहीये इथे। याच्यामध्ये शाब्दिक फक्त एक हे झालं, बाचाबाची झाली, बाकी धक्काबुक्की झाली असेल तर ती थोडीफार झाली असेल, पण मारहाण हा प्रकार इथे काय घडलेला नाही। श्रेय नाही, हे श्रेय म्हणजे नारायण पवार साहेबांचं श्रेय आहे सगळं। तर मराठी हिंदी वादामध्ये कल्याणच्या अर्णवने आत्महत्या केली। या प्रकारानंतर भाजप आता उद्या शिवाजी पार्कात आंदोलन करणार आहे। राजकीय वातावरण त्यामुळे पेटणार आहे। ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप आहे। मराठी हिंदीच्या भाषावादात कल्याणच्या अर्णव खैरे या तरुणानं आत्महत्या केली। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अर्णवच्या कुटुंबियांची भेट घेतली। खासदार श्रीकांत शिंदे यांनी अर्णवच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला। मनसेनं यावरून भाजपवर निशाणा साधलाय। भाजपचं सरकार असूनही अद्याप या प्रकरणात गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल मनसेनं केलाय। नेमकी घटना काय घडली ते पाहूया। अर्णव खैरे या कल्याणमध्ये राहणाऱ्या तरुणानं मंगळवारी आत्महत्या केली। मंगळवारी त्याला लोकलमध्ये मारहाण झाली होती। अर्णव कल्याणहून मुलुंडला जात होता। लोकलमध्ये गर्दी होती। गर्दी असल्यानं प्रवाशांना अर्णवनं हिंदीत आगे सरको असं म्हटलं। यावरून 4 जणांनी अर्णवला मराठी बोलायला लाज वाटते का असं म्हणत मारहाण केली। या मारहाणीच्या घटनेचा धसका घेऊन अर्णवनं घरी येऊन आत्महत्या केली। बोलायची लाज वाटते का ते म्हणतो, मी पण मराठीच आहे, मला पण मराठी येतं। आणि ते मी त्याला म्हटलं की बेटा जास्त मारलं का, तेव्हा हा पप्पा ते लोक भरपूर लोक होते माझ्या अंगावर येत होते आणि तो माझा मुलगा खूप घाबरला होता। त्याच्यामध्ये 12 वाजता घरी पोहोचला, मला फोन केला आणि नंतर ही घटना मला त्यांनी पुन्हा 15 मिनिटांनी फोन करून सांगितलं की कुठे फेडणार हे पाप असं ट्विट करत भाजपच्या अमित साटम यांनी या घटनेवरून ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। मनसेनं मात्र या प्रकरणात घाणेरड्या राजकारणाचा आरोप भाजपवर केलाय। काही लोक आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता भाषावाद, प्रांतवाद, समाजामध्ये तेढ निर्माण करणं, विष पसरवणं, अशा प्रकारच्या गोष्टी ते करतायत। त्याचेच परिणाम हे आहेत की आज एका मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागला। इतर सगळ्या गोष्टींवर बोलणारे पक्ष, भारतीय जनता पक्षासारखे, हे लोक का गप्प आहेत? मराठी मुलाला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या कुटुंबाच्या पाठी उभी आहे आणि त्याला न्याय मिळवून देऊ आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची याच्यामध्ये मागणी आहे। भाजप शनिवारी शिवाजी पार्कमध्ये अर्णव प्रकरणात आंदोलन करणार असल्यानं राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे। दरम्यान भाषावादात एका मराठी मुलाचा बळी गेल्यानं सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटतायत। तर महाविकास आघाडीमध्ये मनसे हवी असं शरद पवारांचं मत आहे। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत शरद पवार सकारात्मक आहेत। महापालिका निवडणुकीबाबत युती आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही। काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकतीच पवारांची भेट घेतली होती। काँग्रेसला मनसेला सोबत घेणं मान्य नाहीये।
मात्र महाविकास आघाडीत मनसे हवी असं शरद पवारांचं मत आहे. मुंबई पालिकेच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत शरद पवार सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर मुंबईत स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसच्या शिष्टमंडळानं नुकतीच पवारांची भेट घेतली होती. पालिका निवडणुकीसंदर्भात युती आणि आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान मुंबई महापालिका महाविकास आघाडी म्हणून लढली पाहिजे असं पवारांचं मत असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर मतदार यादीच्या घोळासंदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता मग निवडणूक का वेगळी लढता असा सवाल शरद पवारांनी केल्याचंही सूत्रांकडून कळत आहे. दरम्यान महाविकास आघाडीत मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्यासंदर्भात पवार सकारात्मक असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. तर दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय बोलतात याच्याशी मनसेला देणं घेणं नसल्याचं संदीप देशपांडे म्हणाले. उद्धव साहेब ठाकरे वर्षा गायकवाडांची काय बोलतात, वर्षा गायकवाड जाऊन पवार साहेबांची काय बोलतात, पवार साहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे. आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात. अंतिम निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बिघाडी आघाडी असं काही म्हणायची गरज नाही. त्यामुळे मला वाटतं सगळ्यात पक्षप्रमुखांचे आदेश येईपर्यंत सर्वांनी या गोष्टीवरती धीर धरला पाहिजे. मतचोरीच्या अनुषंगाने झालेले जे सर्व मोर्चे आणि निषेधात्मक जे कार्यक्रम होते हे सर्व पक्षीय होते. म्हणजे या मोर्चाचं निमंत्रण हे थेट भारतीय जनता पक्षापर्यंत सर्वांना देण्यात आलं होतं. त्यामुळे तो मवईनं काढलेला किंवा इंडिया अलायन्स काढलेला मोर्चा असं नव्हतं, तर तो एक राजकीय सर्व पक्षांनी एकत्रित येऊन फ्री अँड फेअर इलेक्शन व्हावेत ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्या मोर्चातून झाला होता. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची वर्षा गायकवाडांसोबत चर्चा झाल्याचीही माहिती आहे. जागा वाटपाची जबाबदारी असलेल्या ठाकरेंच्या नेत्यानं या भेटीदरम्यान चर्चा केली आहे. काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय. तर ठाकरे शिवसेना काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाम आहे. फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल अशी ठाकरे सेनेची भूमिका आहे. तर विरोधकांची एकजूट फार महत्वाची आहे अशी ही भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतली आहे. दरम्यान ठाकरे सध्या काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याने वर्षा गायकवाड यांच्यासोबत चर्चा केली. ठाकरेंची सेना काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाम आहे. फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल अशी ठाकरे सेनेची भूमिका आहे. ठाकरे काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात आहेत अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली. हायकमांडशी चर्चा चालू आहे. वर्षा गायकवाड ताई आहेत त्यांच्याशी चर्चा चालू आहे. आणि प्रत्येक पक्ष हा जेव्हा युतीत म्हणा किंवा आघाडीत म्हणा तो आपला घोडा दामटवण्यासाठी फार प्रयत्नशील असतात आणि असलेच पाहिजे. इलेक्शन लढण्याचं जे आहे हे आमची भूमिका स्पष्ट आहे. आणि त्या संदर्भामध्ये जर काही जसं तुम्ही सांगताय मला मगाशी बसून की बाबा ते बोलतायत तर दिल्लीशी ते बोलत असतील, त्यांनी बिलकुल त्या संदर्भामध्ये मला तर कल्पना बोलत असतील तर ते मला माहिती नाही. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची आज वेळ संपली. कुणाची कोणासोबत लढत होणार हे स्पष्ट झालं तर युती आघाड्या सुद्धा ठरल्या. 26 नोव्हेंबरला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. जळगावच्या चोपड्यात शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसची युती, विरोधात भाजप आणि दादा गट, तर तिसरं पॅनल ठाकरे गटाचं. जळगावच्या पारोळा तालुक्यात शिवसेना ठाकरे गट, अजित पवार गट आणि काँग्रेसची युती, विरोधात भाजप आणि शिंदे गट आहे. कोल्हापूरच्या चंदगडमध्येही दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्रित, विरोधात भाजप आहे. कोल्हापूरच्या कागलमध्ये शरद पवार गट आणि दादा गटासह भाजपची युती, विरोधात शिंदेंची शिवसेना. कोल्हापूरच्या जयसिंगपुरात काँग्रेस, भाजप आणि स्थानिक आघाडीची युती झाली, विरोधात शिंदेंची शिवसेना. जालन्याच्या परतूरमध्ये भाजप विरोधात अजित पवार गट, ठाकरे गट आणि वंचितनं आघाडी केली. धाराशिवच्या कळंबमध्ये दोन्ही पवार गट एकत्र,
दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिंदे सेनेची युती आणि तिसऱ्या युतीत ठाकरे गट आणि काँग्रेसनं हातमिळवणी केली आहे. सोलापूरच्या सांगोल्यात शिंदे गटाच्या शहाजी बापूंविरोधात भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटानं युती केली आहे. 3 वर्षाची मुरडीवरचा अत्याचार आणि हत्येमुळे मालेगावमध्ये संताप पाहायला मिळाला. मालेगाव कोर्टाचं गेट तोडून जमाव आत शिरला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांची आहे. हे मालेगाव कोर्टाचं गेट आहे आणि ते गेट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न करणारे हे मालेगावचे सामान्य नागरिक आहेत. जनतेचा आक्रोश एवढा होता की त्या आक्रोशापुढे कोर्टाचं गेट टिकलं नाही. गेट तोडून जनता कोर्टाच्या आवारात शिरली. जनतेचा हा आक्रोश चिमुरडीवर बलात्कार करणारा आरोपी विजय खैरनार याच्या विरोधात होता. या जनतेच्या हातात जर आरोपी सापडला असता तर जनतेनं त्याला खेचला असता. लोकांचा एवढा राग अनावर होण्यामागे घटना देखील तेवढीच भयंकर आहे. कोर्टामध्ये जे काही दिसेल त्यावर जनतेनं राग काढला. तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार आणि हत्येच्या अमानवी घटनेविरोधात जनतेनं संताप व्यक्त केलाय. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, पण जनता ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. बलात्काराच्या आरोपीला कोर्टात आणल्याचं कुणीतरी सांगितलं आणि जमावानं मोर्चा कोर्टाकडे वळवला. पोलीस वारंवार जनतेला आवरण्याचा प्रयत्न करत होते, पण लोक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पोलिसांनी कोर्टाचं गेट बंद केलं, लोकांना बाहेर काढलं, पण मालेगावकरांचा राग शांत होत नव्हता. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या संपूर्ण घटनेदरम्यान पोलिसांनी प्रचंड संयम बाळगल्याचं दिसलं. मध्येच अफवा पसरली, काही गैरसमज झाला की आरोपीला न्यायालयाच्या आवारात आणलं आहे. त्यातील काही नागरिकांनी कोर्टाच्या आवारामध्ये जाऊन आरोपीकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. नाईलाजानं आम्हाला कोर्टाच्या न्यायालयीन प्रक्रियेला अडथळा नको म्हणून थोडासा सौम्य बळाचा वापर करून नागरिकांना अडवण्यात आलं आणि नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. परंतु त्यानंतर नागरिकांना समजावून सांगितल्यानंतर 5 मिनिटांमध्येच हा जमाव शांत झाला, लोक निघून गेले आहेत. मालेगाव अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालणार असून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी तशा सूचना दिल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. मी लगेच निकम साहेबांची फोनवर बोललो. ते सोलापूरून बाय रोडकडे येत होते पुण्याकडे.
आणि मी त्यांना विनंती केली, व्यवस्था खूप आहे कामाची, तरी पण मी त्यांना म्हटलं केस घ्यावीच लागेल आणि त्यांनी ती मान्य केली. सगळ्यांसमोर स्पीकरवर मी फोन लावलेला होता, ती मागणी मान्य झालेली आहे. त्यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅकमध्ये टाकली पाहिजे, लवकरात लवकर निर्णय लागला पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्री मोदयांशी बोललो, त्यांनी याला मान्यता दिलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या गोष्टीला मान्यता दिलेली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून आणि वरिष्ठ वकील देऊन लवकरात लवकर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होईल. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. दोंडाईच्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि उमेदवार यांचं मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन करण्यात आलेलं आहे. जयकुमार रावल यांना फोन करत मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन करण्यात आलं. दोंडाईच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. धुळ्यातील दोंडाईच्या नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. एक बिनविरोध अशा प्रकारची निवडणूक होती आहे आणि सर्वांनी जयकुमार भाऊ आणि तुमच्या आपल्या सर्व उमेदवारांवर दाखवलेला विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. आणि आता आपली जबाबदारी या विजयाने वाढली आहे. आता आपल्याला हा जो काही लोकांचा विश्वास आहे तो सार्थ करून दाखवण्याकरता पूर्वीपेक्षाही जास्त काम करावं लागेल. त्याकरता सर्व निवडून आलेल्या उमेदवारांच्या आणि जयकुमार भाऊंच्या पाठीशी आम्ही सगळे आहोत आणि पूर्ण ताकदीने आपण सर्व कामं करू हा विश्वास मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आमच्या दोंडाईतल्या तमाम जनतेने आपल्यासाठी पक्ष जात धर्म सगळ्याच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे काम आहे त्यांना सलाम करत आमच्यातर्फे गिफ्ट देतात. आणखी एक महत्त्वाची बातमी. उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्याचं प्रकरण. उज्ज्वला थिटे यांच्या याचिकेवर आता 24 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. सूचकाची सही असल्यामुळे उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला होता. तर उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्याचं हे प्रकरण, यावर आता 24 तारखेला सुनावणी होणार आहे.